नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे कुरकुरीत आणि खमंग मेथीचे भजे करणार आहोत. तर हे भजे एकदम हलके-फुलके आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात. तर थंडीच्या दिवसामध्ये बाजारात अतिप्रमाणात ही मेथीची भाजी मिळते. तर आपण मस्त असे हे मेथीच्या भाजीपासून कुरकुरीत मेथीची भजी बनवणार आहोत. तर अतिशय गुणकारी ही मेथीची भाजी आहे. तर आपण याच मेथीच्या भाजीपासून आपण मस्त असे हे मेथीची भजी बनवणार आहोत. तर इथं मी एक जोडी मेथी घेतलेली आहे आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून बारीक-बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. तर मेथीची भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: लाल तिखट घेतलेलं आहे, हळद, हिरवी मिरचीचे तुकडे घेतलं, बेकिंग सोडा, जिरे, अजवाईन घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 2 चमचे तीळ, लसूण, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हिंग, धना पावडर आणि बारीक-बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेला कांदा. नंतर एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर तांदळाची पिठी घातल्यामुळे ही भजी छान अशी कुरकुरीत होतात. तर एका बाउलमध्ये कट करून घेतलेली मेथीची भाजी घेतलं. नंतर त्याच्यामध्ये एक मोठी वाटी बेसन घालून घेतलेलं आहे. तांदळाची पिठी घालून घेतलं, हळद, नंतर मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलं, ओवा टाकून घेतला, ओवाला अजवाईन पण म्हणतात, जिरं टाकून घेतलेलं आहे, नंतर हिंग टाकून घेतलं, हिरवी मिरची तुकडे टाकलेले आहेत आणि धना पावडर टाकून घेतलं. एक 2 चमचे आपण याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचेत. तिळाने भज्याला एकदम छान चव येते. नंतर बारीक-बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेला त्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. नंतर बारीक ठेचून घेतलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे. बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. नंतर कोथिंबीर टाकून घेतलं. छान आपल्याला या पिठाला भिजवून घ्यायचं आहे. यानंतर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर थोडं-थोडंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे पीठ पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून थोडं-थोडं पाणी घालून हे छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर पण करायचं नाही. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. तर आपले हे मेथीची भज्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटाला झाकून ठेवायचं आहे. नंतर गॅसवर कढई ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे भज्याचं तेल गरम झालेलं आहे. तर आपलं पीठ पण छान भिजले गेलेलं आहे. तर या गरम तेलामध्ये आपल्याला एक-एक करून अशा पद्धतीने आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आहेत. तर तेल छान असं कडकडीत गरमच व्हावं, म्हणजे भजे एकदम छान तळली जातात. तर तेलामध्ये आपल्याला जेवढे मावतील तेवढेच भजे घालून घ्यायचे आहेत. तर आपण याच्यामध्ये सोडा घातलेला आहे म्हणून छान अशी भजी आपली हे फुलून छान तेलामध्ये वरी आलेली आहेत. तर आपण छान अशी ही पहिल्या साईडनी छान भजी तळली गेलेली आहेत. तर आपण हे दुसरी साईड तळून घ्यायचं आहे. तर छान आपण हे चमच्याने एकसारखे भजी हे छान मिक्स करून खालीवरी करून घ्यायचं आहे. म्हणजे भजी हे एकसारखे सगळीकडून तळली जातात. तर ही भजी मस्त असे हे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहेत. तर आपल्याला हे भजे छान असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या वेळेसची भजी घालताना छान तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक-एक करून अशाच पद्धतीने हे भजे तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. तर भजी जेवढे बसतील तेवढेच आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर छान या भज्याला आलटी-पलटी करून छान आपल्याला हे भजे पण तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असे हे सोनेरी कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घेतलेली आहेत. तर आपण एका झाऱ्याच्या सहाय्याने हे भजी काढून घ्यायचं आहे. बघितलात ना, हे भजे किती सुंदर दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने आपण हे प्लेटमध्ये भजे काढून घ्यायचे आहेत. तर मस्त असे हे मेथीचे भजे बनून तयार झालेले आहेत. तर आपण जेवढं तेल कढईमध्ये घातलं होतं तेवढंच तेल आहे. जास्त तेल शोषून घेत नाही या भज्याला. तर तुम्हाला एक भजा मी मोडून दाखवत आहे. मस्त अशी ही कुरकुरीत, क्रंची अशी मेथीची भजी बनून तयार झालेली आहेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.